राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय आज बंद. मिरजेतही दस्त नोंदणी ठप्प. राज्यातील तसेच मिरजेतील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय आज सोमवार दिनांक 20 जुलै रोजी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज होणारी दस्त नोंदणी आणि मालमत्ता व्यवहारांची नोंदणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे. संबंधित आरोपींना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निबंधक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते आहे. या बंदमुळे आज नियोजित असलेले मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार, दस्त नोंदणी आणि इतर नोंदणीची कामे होऊ शकणार नसल्याने अनेक नागरिकांना आणि ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. अलीकडील काळात विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निमित्तानं पुढे आलेली आहे. अधिक माहितीसाठी आणि अशाच विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा घर प्रमुख न्यूज. आपल्या सगळ्यांना माहीत असल्याप्रमाणे हवेली क्रमांक 20 येथील सहदुय्यम निबंधक श्री रवींद्र कोळी यांना ज्या पद्धतीने अमानुषपणे मारहाण झालेली आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज नोंदणी व मुद्रांक विभाग, बीड जिल्हा, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आज बंद पुकारण्यात आलेला आहे. या सर्वांचा गुंड प्रवृत्तीचा आम्ही आज या ठिकाणी बीड जिल्हा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने निषेध करत आहोत. या सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यात यावे, तसेच त्यांच्यावर अजामीनपात्र कलमे दाखल करण्यात यावीत, अशी आमची मागणी आहे.